नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शेखर आनंदे आणि हा व्हिडिओ मी त्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी बनवत आहे ज्या विद्यार्थ्यांनी आता 10वीची एग्जाम दिलेली आहे आणि फ्युचरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नीट करायचं आहे, जेई करायचं आहे, सीईटी करायचं आहे आणि तेच विद्यार्थी आता नवीन इन्स्टिट्यूटमध्ये जॉईंट होत आहेत, इन्स्टिट्यूट बघतायत, ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतायत. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर मित्रांनो, आपण खूप वेळेस ऐकतो की यार काही विद्यार्थी असे असतात, तुमचे म्हणजे मित्रांकडनं ऐकतो, नातेवाईकांकडनं ऐकतो की यार काही विद्यार्थी 10वीला फार हुशार होते, पण ज्यावेळेस त्यांचा 11वी 12वी नीट जेईचा रिझल्ट येतो ना, तर तो जो एक्सपेक्टेड आपल्याला असतो तो रिझल्ट येत नाही, रिझल्ट कमी येतो. किंवा काही विद्यार्थी असे पण असतात ज्यांना 10वीला मार्क्स कमी असतात, 60% असतात, 70% असतात, पण ज्यावेळेस त्यांचा नीट जेईचा रिझल्ट येतो तर तो फार चांगला रिझल्ट येतो. तर फार चांगला रिझल्ट येण्याचे कारण काय आहेत? तर त्यांनी चांगलं इन्स्टिट्यूट जॉईन केलं असेल, त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केली असेल. आणि खराब रिझल्ट येण्याचे कारण काय आहेत? तर खराब रिझल्ट येण्याचे कारण असेल की यार सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे काय, त्यांनी चांगलं इन्स्टिट्यूट जॉईन नाही केलं आणि ज्या लेवलवर तयारी करायला पाहिजे त्या लेवलवर त्यांनी तयारी केलेली नव्हती. तर ह्या संदर्भात आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला ज्यावेळेस 11th-12thचं इन्स्टिट्यूट निवडायचं आहे तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही चेक करायला पाहिजे, तर त्याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही जॉईंट होताय, ज्या फॅकल्टीकडनं तुम्ही शिकताय त्या फॅकल्टीचा एक वेळेस एक्सपिरियन्स माहिती करून घ्या. ज्या फॅकल्टीकडनं तुम्ही शिकतायत त्या फॅकल्टीनी याच्या अगोदर नीट आणि जेई असो या सीईटी असो याचे किती रिझल्ट दिलेले आहेत, त्यांचे किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि ते विद्यार्थी त्यांचे स्वतःचे पाहिजे. ओके, तर पहिला फॅक्टर आहे मित्रांनो एक्सपिरियन्स. फॅकल्टीचा एक्सपिरियन्स एक वेळेस माहिती करून घ्या आणि क्लासचा खरा रिझल्ट एक वेळेस चेक करून घ्या. ठीक आहे. दुसरा फॅक्टर मित्रांनो तो म्हणजे क्लासरूममध्ये असणारी संख्या. नॉर्मली तुम्ही जेव्हा 10वी पर्यंत असतात तर 10वी पर्यंत आपल्याला सवय असते एका क्लासरूममध्ये 80 विद्यार्थी 100 विद्यार्थी बसतात आणि आपण व्यवस्थिशीर सरांचं ऐकतो आणि आपल्याला समजतं सुद्धा. पण काही मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेस सुरुवातीला असं सांगितलं जातं की 100-200 विद्यार्थी असतात, पण रियालिटीमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लासरूममध्ये बसता तिथे 400, 500, 600, 300 विद्यार्थी बसवले जातात. आणि मित्रांनो, नीट आणि जेई ही जी एक्झाम आहे ही थोडीशी टफ एक्झाम आहे. इथे तुम्हाला 100% कन्सन्ट्रेशन देऊन सरांचा प्रत्येक शब्द ऐकावा लागतो, प्रत्येक शब्द प्रत्येक स्टेटमेंट व्यवस्थिशीर समजून घ्यावं लागतं. आणि मला सांगा, जर एका क्लासरूममध्ये 400-500 विद्यार्थी असतील तर तुम्ही कन्सन्ट्रेशन कसं लावू शकता? कारण त्या 400-500 विद्यार्थ्यांचा गोंधळ पण फार जास्त असतो. म्हणून असा क्लास निवडा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या क्लासरूममध्ये लिमिटेड असते. मॅक्झिमम 80 स्टुडंट पाहिजे मित्रांनो, तरच व्यवस्थिशीर आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. तिसरा फॅक्टर आहे मित्रांनो तो म्हणजे डाऊट सेशन. डाऊट सेशन हा प्रकार काय आहे, तर नॉर्मली मित्रांनो खूप साऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं, शिकवणारी फॅकल्टी एक असते आणि डाऊट सॉल्व करणारी फॅकल्टी ही दुसरी असते. याच्यामुळे होतं काय, जी डाऊट सॉल्व करणारी फॅकल्टी असते त्या फॅकल्टीला कळत नाही की विद्यार्थ्याला नॉर्मली आपल्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे, त्याला कुठला पॉईंट समजला नाही. ओके, आणि विद्यार्थ्याला सुद्धा तो कन्सेप्ट जो आहे, तो पॉईंट जो आहे तो 100% क्लिअर होत नाही. ते नॉर्मली त्या लेवलवर असं थोड्याफार अमाऊंटमध्ये वाटतं की नाही समजलं, पण तो 100% पॉईंट क्लिअर झालेला नसतो. हेच तुम्ही जर लिमिटेड स्टुडंट असणाऱ्या फॅकल्टीकडे गेलात तर ती फॅकल्टी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिकवते त्यावेळेस त्या सरांना माहिती असतं की कुठल्या क्लासमधल्या कुठल्या विद्यार्थ्याला काय समजतंय, त्याचा अप्रोच कसा आहे, त्याचा कन्सन्ट्रेशन कसं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो विद्यार्थी त्या सरांकडे डाऊट घेऊन येतो तर ते डाऊट सर 100% क्लिअर करून देतात. ओके, तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर होता, दॅट इज डाऊट सेशन. ओके, चौथा फॅक्टर जो की लास्ट फॅक्टर आहे मित्रांनो तो म्हणजे पेपर ॲनालिसिस. पेपर ॲनालिसिस म्हणजे काय, तर मित्रांनो तुमच्या वर्षभरामध्ये प्रत्येक वीकमध्ये टेस्ट असते.
ते टेस्ट एक टॉपिकचे असते, 2 टॉपिकचे असते, नंतर अर्ध्या सिलेबसची असते, शेवटी फुल सिलेबसच्या पण खूप साऱ्या टेस्ट घेतल्या जातात. आणि या प्रत्येक टेस्टचं आपल्याला काय करावं लागतं, प्रॉपर ॲनालिसिस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल आता माझं केमिस्ट्रीचं इन्स्टिट्यूट आहे, मी स्वतः केमिस्ट्री शिकवतो. तर फॉर एक्झाम्पल नीट ह्या एक्झाममध्ये केमिस्ट्रीचे 50 प्रश्न येतात. 50 प्रश्नांपैकी विद्यार्थ्याचे 30 प्रश्न बरोबर आले. ओके, 10 प्रश्न रॉंग झाले आणि 10 प्रश्न विद्यार्थ्यांनी स्किप केले. तर मग जे 10 प्रश्न विद्यार्थ्याचे रॉंग झालेले आहेत त्याचे कारण काय आहेत? ओके, ते आपल्याला व्यवस्थिशीर क्वेश्चन बघून विद्यार्थ्यांना सांगावं लागतं. ठीक आहे. आणि जे 10 प्रश्न त्यांनी स्किप केलेले आहेत ते स्किप करण्याचे कारण काय आहेत? त्याला तो पॉईंट माहिती नव्हता का? त्या पॉईंटला कोणता अप्रोच पाहिजे होता? ओके, हे सगळं ॲनालिसिस त्या गोष्टींमध्ये, त्या पेपरमध्ये, त्या क्वेश्चनमध्ये केल्या जातं. ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर अभ्यास करणार त्यावेळेस 100% मित्रांनो तुमचा नीट असो, जेई असो, CET असो, खूप चांगला रिझल्ट येईल, खूप चांगली तुमची रँक येईल आणि तुम्हाला खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला क्लास निवडायचा आहे. कुठलाही क्लास निवडत्या वेळेस ह्या 4 गोष्टींचा विचार करा, व्यवस्थिशीर प्रिपरेशन करा. 100% तुमचं नीट जेई CET मध्ये सिलेक्शन 100% होणार. ओके, थँक्यू.